पहिला विषय येतो की गोलचा. गोल काय म्हणजे माझ्या स्वप्नात दिलेली आणि ती मुदत. या फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला काय सांगतो की बाबा पहिले 5 गोल लिहा एका महिन्याचे. काय गोल असतील बाबा? साधी साधी गोल असतील ना, 200, 500, 1000 रुपये जे काही तुमच्या अपेक्षित आहे ते. ठीक आहे ना, 3 महिने शिरा, 3 महिन्यामध्ये थोडं मोठं गोल लिहा, 6 महिन्यामध्ये थोडं मोठं गोल लिहा आणि 1 वर्षामध्ये गोल तुमचं मोठे. पण 5-5 लिहिलेत, प्रत्येकाचे 5 गोल नसावेत. एक सिंगल गोल फक्त असावं की बाबा काही एम आर लोक लिहितात की सर मला फक्त 10,000 रुपये पाहिजे पहिल्याच महिन्यामध्ये. अरे इन्सेंटिव्ह आहे तो. पहिल्या महिन्यामध्ये 10,000 रुपये ते कमी करू शकता का? तर नाही ना, त्याच्यावर तुम्हाला कामकाज करावं लागेल तेव्हा ते होईल. मग छोटं गोल घ्या ना की 200, 500, 1000 जे काही तुमची कुवत आहे ना बाय इन्सेंटिव्ह स्वरूपातली ती घ्या. लक्षात घ्या, हे गोल घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला टिकमार करताल ना की बाबा हा हे माझं गोल पूर्ण झालं, ते टिक आहे ना तुम्हाला आयुष्यात सर्वात मोठं करेल, सर्वात मोठं करेल. लक्षात येईल. आणि ह्या गोष्टीवर सर्वात मोठं काम कसं आम्ही करतोय की तुम्हाला काहीतरी मिळावं, तेही एक्स्ट्रा स्वरूपात. पण इन्सेंटिव्ह स्वरूपात मिळणार म्हणजे तुम्हाला काम करावं लागेल. असं म्हणत नाही की न काम करता धंदा घ्या किंवा न काम करता फार वेगळ्या पद्धतीने तुम्ही कामकाज करा, नाही हेच माझं म्हणणं. तुम्हाला काम करावंच लागेल. पण हे काम कसं करावं, कुठल्या पद्धतीने जावं, कुठल्या पद्धतीने गोल सेटिंग करावं, या